नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुपुष्यामृत योग. गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय, तर गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो. हा योग सर्व कार्यात शुभ मानला जातो. या गुरुपुष्यामृत योगात मौल्यवान वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं म्हणतात की या दिवशी खरेदी केलेल्या कोणत्याही वस्तूमध्ये अधिकाधिक वाढ होत जाते. त्याचबरोबर या दिवशी नवनवीन व्यवसायास, व्यापारास प्रारंभ करणं शुभ मानलं जातं. असं म्हणतात की या गुरुपुष्यामृत योगाव कोणतंही कार्य हाती घेतल्यास ते कार्य पूर्ण होतं आणि त्या कामामध्ये यश प्राप्ती होते. या गुरुपुष्यामृत योगात माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा केली जाते. असं म्हणतात की या दिवशी माता लक्ष्मीची पूजा सेवा केल्यास माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होते आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट, विघ्न, बाधा दूर होतात. तर आपण आज या व्हिडिओमध्ये या गुरुपुष्यामृत योगावर आईनं आपल्या मुलांसाठी एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे, तर तो जाणून घेणार आहोत. आईनं या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून फेकून द्यायची आहे. ही वस्तू फेकून दिल्यामुळे आपल्या मुलाच्या जीवनातील सर्व संकट, विघ्न दूर होणार आहेत. प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळणार आहे, प्रगती होणार आहे, त्याची भरभराट होणार आहे. आता ही कोणती अशी वस्तू आहे जी आईनं मुलावरून ओवाळून फेकून द्यायची आहे, याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सर्वच आईवडिलांना आपल्या मुलांच्या बाबतीत विशेष काळजी असते. मग त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल, नोकरी संबंधित असेल, आपली मुलं जर सतत आजारी पडत असतील किंवा चिडचिड करत असतील, एखाद्याचा विवाह ठरत नसेल किंवा ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील, एखाद्यानं करणी बाधा केली असते किंवा तुमचा मुलगा खूप मेहनत करत असेल, कष्ट करत असेल, परंतु त्याच्या कष्टाला, मेहनतीला जर फळ प्राप्त होत नसेल, तर त्यासाठी आई वडील अनेक उपाय, सेवा, तोटके करत असतात. परंतु जर काही विशिष्ट तिथींना जर तुम्ही असे उपाय, सेवा, तोटके जर केले तर त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होत असतो. आणि म्हणूनच या गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर आईनं आपल्या मुलांसाठी हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. आता हा उपाय कधी करायचा आहे, तर हा उपाय संध्याकाळी 6:30 ते 7:30 या दरम्यान करायचा आहे. 6:30 ते 7:30 दरम्यान जरी शक्य झालं नाही तरी देखील रात्री 10 वाजण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे. जर तुमची मुलं शिक्षणासंबंधित, नोकरी संबंधित जर घरापासून दूर असतील तरी देखील काही हरकत नाही. तरी देखील आईनं हा मुलांसाठी उपाय केला तरी देखील चालेल. काही कारणास्तव किंवा काही अडचणींमुळे जर आईला हा उपाय करणं जर शक्य होत नसेल तर वडिलांनी किंवा घरातील कोणत्याही कर्त्या व्यक्तीने जरी हा उपाय केला तरी देखील चालेल. तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी 6:30 ते 7:30 या दरम्यान करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला सर्वप्रथम आईनं तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे. गुरुपुष्यामृत योग हा माता लक्ष्मीला आणि भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असल्यामुळं तुळशी माता ही माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि म्हणूनच आपल्याला तुळशी मातेची विधिवत पूजा या दिवशी करायची आहे. धूपदीप दाखवायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करत असताना देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी, 2 लवंग आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे. शक्य असेल तर तुमच्या घराच्या उंबरट्याच्या दोन्ही बाजूला देखील अशाच प्रकारचे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. त्यानंतर या तुळशी मातेला आपल्या मुलांवरील सर्व संकट, विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. हे जे दिवे मी तुम्हाला उंबरट्याजवळ प्रज्वलित करायला सांगितलेले आहेत तर ते 6:30 ते 7:30 या दरम्यान माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करत असते आणि या दिव्याच्या प्रकाशाने आपल्या घराकडं आकर्षित व्हावी आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहे. शक्य होत असेल तर दररोज जरी तुम्ही मातीचे दिवे तुमच्या उंबरट्याच्या बाहेर प्रज्वलित केले तरी अतिशय उत्तम. परंतु अशा काही विशिष्ट तिथींना अशा प्रकारे आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. आता अशा प्रकारे ही सेवा झाल्यानंतर आईनं आपल्या देवघरासमोर येऊन बसायचं आहे किंवा घरातील जो व्यक्ती हा उपाय करत असेल तर त्याने, आणि त्यानंतर आपल्या देवघराजवळ, कुलदेवीजवळ, माता लक्ष्मीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तो देखील दिवा आपल्याला देशी गाईचं तूप घालून प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये देखील चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी, 2 अखंड लवंगा आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर मी काही वस्तू सांगणार आहे तर त्या सर्व वस्तू आईनं एका प्लेटमध्ये अगोदर घ्यायच्या आहेत. तर त्यामध्ये एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे. गव्हाच्या पिठाच्या कणकेपासून हा दिवा करायचा आहे. दिवा बनवत असताना यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे, मीठ टाकायचं नाही. त्याचबरोबर दिवा करत असताना माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. आता तुमच्या घरामध्ये जर 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, 4 मुलं असतील तर त्या प्रत्येकासाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे तयार करून घ्यायचे आहेत.
जरी तुमचा मुलगा जर बाहेर गावी असेल शिक्षणासंबंधित नोकरी संबंधित तर देखील त्याच्या नावाने तुम्ही हा दिवा एक बनवून घ्यायचा आहे. आता हे दिवे घेऊन तुम्हाला म्हणजेच आईला देवघरासमोर बसायचं आहे. एका प्लेटमध्ये आणखी काही वस्तू मी सांगत आहे तर त्या घ्यायच्या आहेत. तर त्यामध्ये एक ओंजळभर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे. खडे मीठ जे असतं म्हणजे ज्याला समुद्री मीठ म्हणतो तर ते घ्यायचं आहे. त्याचबरोबर जर तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर मग बारीक मीठ घेतलं तरी चालेल. पण अशा उपायांसाठी आपल्याला खडे मीठ म्हणजे जे जाडे मीठ असतं तर घ्यावं लागतं. त्याचबरोबर यावरती तुम्हाला अखंड 4 लवंगा ठेवायच्या आहेत. लवंगा कुठेही तुटलेल्या किडलेल्या नसावेत. त्यानंतर 4 तमालपत्राची पानं ठेवायची आहेत. ती देखील कुठेही फाटलेली तुटलेली नसावीत. माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळं कोणताही उपाय सेवा करत असताना त्या उपायासाठी ज्या आपण वस्तू घेत असतो तर त्या अखंड घ्यायच्या आहेत. जेणेकरून आपण केलेल्या या व्रताचं किंवा या सेवेचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होईल. आणि त्यानंतर आपल्याला अजून एक वस्तू घ्यायची आहे तर ती म्हणजे एक तुरटीचा खडा. आता या मी तुम्हाला ज्या वस्तू सांगत आहे तर या वस्तू सर्व नकारात्मकता दूर करणाऱ्या वस्तू आहेत. आणि त्यावरती तुम्हाला भीमसेनी कापराच्या 4 ते 5 वड्या ठेवायच्या आहेत. आणि या सर्व वस्तू घेऊन आणि जो आपण कणकेचे दिवे बनवलेले आहेत, जर तुमच्या घरामध्ये 2-3 मुलं असतील तर सर्वांचे दिवे घेऊन आईनं देवघरासमोर बसायचं या सर्व वस्तू घेऊन. त्यानंतर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. श्री महालक्ष्मी अष्टकमचं किंवा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. जरी तुम्हाला पठण किंवा श्रवण जरी करणं शक्य होत नसेल तरी देखील चालेल. तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा किंवा माता लक्ष्मीचा कोणताही तुम्हाला जप येत असेल तर त्या जप करायचा आहे. भगवान श्री हरी विष्णूचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. हा जो दिवा आपण केलेला आहे तर तो दिवा आपल्याला अभिमंत्रित करायचा आहे. त्यानंतर आपण या ज्या वस्तू आहेत तर त्या घ्यायच्या आहेत. आणि आपल्या प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगवेगळ्या या वस्तू घेण्याची गरज नाही. आणि अशा प्रकारे आपल्याला या सर्व वस्तू अभिमंत्रित करून घ्यायच्या आहेत. आता अभिमंत्रित झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला, भगवान श्री हरी विष्णूंना, आपल्या इष्टदेवतेंना, कुलदेवतेंना, आपल्या मुलांसंबंधित जी काही अडचण असेल, विघ्न असेल, बाधा असेल, संकट असेल तर ते दूर करण्यासाठी मनापासून प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर त्याच ठिकाणी बसून आपण या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या वस्तू पेटवायच्या आहेत. आणि त्या वस्तू पेटवून आपल्या मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा तुम्हाला घड्याळच्या काट्याप्रमाणे या फिरवायच्या आहेत. फिरवून झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये मी अगोदर सांगितल्याप्रमाणे 2 मुलं असतील, 3 मुलं असतील तर त्या प्रत्येकावरून तुम्हाला 7 वेळा देवघरासमोर बसवायचं आहे मुलांना आणि फिरवायचं आहे. त्यानंतर फिरवून झाल्यानंतर घराच्या उंबरट्याच्या बाहेर म्हणजे दरवाजाच्या बाहेर नेऊन ही प्लेट तुम्हाला ठेवून द्यायची आहे. त्यानंतर आपण जे हे दिवे केलेले आहेत तर प्रत्येक दिव्यानं आपल्या मुलांना तुम्हाला 7 वेळा ओवाळायचं आहे. अगोदर तुम्हाला माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णूंना, इष्टदेवतेंना या दिव्यानं ओवाळायचं आहे. त्यानंतर मुलांना देखील 7 वेळा ओवाळायचं आहे. म्हणजे एकदा मी ज्या सांगितलेल्या वस्तू आहेत तर त्या वस्तूंनी आणि एकदा या दिव्याने तुम्हाला मुलांना ओवाळायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही अगदी साधी सोपी सेवा करायची आहे. आता मी अगोदर दिव्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत तर त्या सांगायला विसरले. तर या दिव्यामध्ये देखील तुम्हाला चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी, 2 लवंगा आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या अशा या सर्व वस्तू या दिव्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत. आणि आपली मुलं जर शिक्षणासंबंधित, नोकरी संबंधित जर घरापासून दूर असतील तर मग त्या मुलांसाठी देखील देवघरासमोरच बसून तुम्ही हा उपाय करायचा आहे. अशा प्रकारे या वस्तू घराच्या बाहेर काढायच्या आहेत. आणि जे आपण कणकेचे दिवे केलेले आहेत तर ते दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवून गोमातेला खाऊ घालायचे आहेत किंवा वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला सोडून द्यायचे आहेत. आणि या ज्या वस्तू आपण जाळलेल्या आहेत तर त्या देखील आपल्याला घरापासून दूर अंतरावर फेकून द्यायच्या आहेत किंवा मग तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायच्या आहेत. आता अशा प्रकारे ही सेवा तुम्हाला 6:30 ते 7:30 दरम्यान करून झाल्यानंतर तुम्ही घरामध्ये पुन्हा एकदा भीमसेनी कापराच्या 4 ते 5 वड्या घ्यायच्या आहेत आणि संपूर्ण घरामध्ये त्याचा धूर करायचा आहे, धूप करायचा आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी, नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. अशी ही अगदी साधी सोपी सेवा आहे, उपाय आहे. हा उपाय तुम्हाला फक्त गुरुपुष्यामृत योगावर करून चालणार नाही तर दर आठवड्याला किंवा दर महिन्याला विशिष्ट तिथी येत असतात. तर त्या प्रत्येक विशिष्ट तिथीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जसं की संकष्टी असेल, एकादशी असेल किंवा अमावस्या असेल, पौर्णिमा असेल किंवा एखादा सणवार येत असतो. आणि जर मुलांच्या बाबतीत जर जास्तच काही अडचणी असतील, समस्या असतील तर मग तुम्ही दर शनिवारी हा उपाय केला तर देखील शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी 3 दिवस तुम्ही हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला मी आता सांगितलेल्या तेवढ्या सर्व वस्तू घेतल्या नाही तरी चालेल, परंतु पिवळी मोहरी आणि खडे मीठ जरी तुमच्या मुलावरून ओवाळून टाकले आणि ते पेटवून दिले तरी देखील चालेल. अशा प्रकारे ही अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे. तुमच्या मुलांच्या जीवनातील
सर्व संकट अडचणी विघ्न दूर करणारी ही सेवा आहे, उपाय आहे. कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायला हवी, तरच त्याचा आपल्याला फळ प्राप्त होत असतं. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जर काही समस्या अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.